अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे 207वा शौर्य दिन साजरा होत असताना कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका शेजारी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती। आज शौर्य दिनानिमित्त विविध मान्यवरांनी व विविध संघटना पदाधिकारी व माजी नगरसेवक आणि नागरिकांनी येथे अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजय स्तंभ प्रतिकृतीस सकाळी महार बटालियनच्या माजी सैनिकांकडून सलामी देत अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर सामूहिक बुद्ध वंदना घेत मिठाई वाटप देखील करण्यात आली। यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवार व सकल आंबेडकरी समाजाचे अध्यक्ष प्रकाशजी दुशिंग, दीपकजी गायकवाड, शरदजी खरात, माजी नगरसेवक संदीप पगारे, अनिल रन्नवरे, नितीन बनसोडे, संजय कांबळे, सुनील मोकळ, रवींद्र साबळे व अनिल बनसोडे, दिनेश कांबळे, प्रफुल्ल शिंगाडे, मनोज शिंदे, अशोक शिंदे, बाबासाहेब कोपरे, संतोष कोपरे, आनंद कोपरे, पप्पूभाई सय्यद, राजेंद्र पगारे, देवराम पगारे, रावसाहेब साठे, संतोष शेजवर, राकेश वाघ, साईनाथ जाधव, कांचन दुशिंग व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी विजय स्तंभाला अभिवादन केले। आज शौर्य दिनाच्या सगळ्या माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि आज कोपरगाव येथे सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुका व शहर, माझे कोर कमिटीचे सदस्य, माझे पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन आज जे महार रेजिमेंट मध्ये जे कार्यरत होते जे सदस्य ते रिटायर झाले आणि त्यांचा एक सत्कार समारंभ समाज बांधवांच्या वतीने आज शौर्य दिनाच्या दिवशी घेतलेला आहे। कुठेतरी समाजाला एक उत्साह करण्याकरता, एकमेकाची देवाणघेवाण करण्याकरता आणि सैनिकांकडून काहीतरी शिकण्याकरता या आम्ही हे प्रयोजन केलेलं आहे। आणि आज शौर्य दिन म्हणजे भीमा कोरेगाव येथे कोपरगाव तालुक्यातील शहरातील भीमसैनिक महिला असतील, भीमसैनिक असतील, ते मोठ्या संख्येने मानवंदना देण्याकरता जातात। परंतु काही मागच्या वेळेस ज्या घटना घडल्या अशा घटना घडू नये ही एक शासनाला विनंती करतो। दुसरी गोष्ट अशी की या सैनिकांचा एक सत्कार समारंभ आमच्या सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं इथं आयोजित केलेला आहे आणि तो सत्कार समारंभ आम्ही एक संघटनेच्या वतीनं पूर्णत्वाकडे नेलेला आहे। म्हणून मी माझ्या कोर कमिटी सदस्यांचं अध्यक्ष या नात्यानं मी त्यांचे आभार मानतो आणि आलेल्या सैनिक आमच्या विनंतीला मान देऊन जे सैनिक आलेले आहे त्या सैनिकांचे देखील मी परत एकदा आभार मानतो। जय हिंद, जय भारत। आज या ठिकाणी सर्व महापुरुषांना अभिवादन करून वंदन करतो। खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा भारतीयासाठी आणि सर्व दलित समाज, सर्व समाजासाठी आज आनंदी आहे। खऱ्या अर्थानं 207 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शौर्य दिनाला स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज लोक जातात। त्याला 207 वर्ष झालेले आहे। त्या ठिकाणी 500 रेजिमेंट महारांनी त्या काळचे जे पेशवे होते 28,000 त्यांना ते अन्याय अत्याचार करीत होते, त्यांना जागीच पाणी पाजलं, त्या नदीच्या कडाला रक्ताचे पाठ वाहत होते। असे आमचे शूरवीर 500 महार रेजिमेंटचे सैनिक, त्यांनी या देशाला एक चांगल्या प्रकारे मान सन्मान आम्हाला मिळाला। त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो स्तंभ झाला। नंतर स्तंभ झाल्यानंतर बाबासाहेब त्या ठिकाणी अभिवादन द्यायला यायचे आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले देशातले लाखो लोक आजच्या रोजी भीमा कोरेगावला त्या ठिकाणी मानवंदना द्यायला जातात आणि म्हणून जी काही कोपरगाव तालुका शहरातील लोक कोणी जाऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर त्या ठिकाणी शौर्य दिनाचा एक स्तंभ त्या ठिकाणी उभा करून त्याला अभिवादन केलं। त्या ठिकाणी महार रेजिमेंटचे जे रिटायरमेंट मेजर आहेत ते मेजर लोक या ठिकाणी आले, त्यांनी सलामी दिली। आम्ही वंदना घेऊन त्या ठिकाणी सर्वांचा सत्कार करायला आम्हाला मिळाला। अशा प्रकारे कोपरगाव तालुका व शहर सकल आंबेडकर समाज या ठिकाणी जमला आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे। मी तर खऱ्या अर्थाने सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका व शहर हे जे काही कमिटी झालेली आहे
या कमिटीचं नक्कीच अभिनंदन करील. त्या ठिकाणी आम्ही त्या कोर कमिटीमध्ये आहे, आम्हाला त्याचा स्वाभिमान वाटला. आजचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे, हा इथून पुढे कायमस्वरूपी हा कार्यक्रम चालू राहील असंच मला वाटतं. आणि म्हणून मी नवीन वर्षाच्या आणि आज शौर्य दिनाच्या सर्व जनतेला ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. सर्वप्रथम सर्व भारतीयांना शौर्य दिनाच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जो शौर्य दिनाची प्रतिकृती उभारून जो मानवंदनेचा कार्यक्रम इथं राबवण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. यापुढेही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं असे विधायक उपक्रम राबवण्यात येतील व समाजाला एकत्र आणण्याचं काम करण्यात येईल हीच अपेक्षा ठेवतो. जय भीम. सर्व क्रांतिकारी महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. भीमा कोरेगाव या ठिकाणी 1818 मध्ये जी लढाई झाली त्यात ब्रिटिशच्या बाजूने महार बटालियन ही लढली होती. कारण महारांना पेशव्यांच्या काळात खूप अमानुष त्यांच्यावर वागणूक आणली होती आणि ती वागणूक बंद करण्यासाठी आमचे काही महार बटालियनचे लोक पेशव्यांकडे गेले. परंतु पेशव्यांनी सांगितलं तुम्हाला ह्या राज्यात सुइतक्याची ही जागा भेटणार नाही, तुम्ही आमच्या बाजून लढा नाही तर नका लढू. म्हणून महार रेजिमेंटचे जे लोक होते, गणपत गायकवाड वगैरे असतील, त्यानंतर सिद्धनाथ महार वगैरे असेल, रायनाथ महार यांनी ब्रिटिशांच्या बाजूने ती लढाई केली. ती लढाई जवळजवळ 24 तास चालली. ती लढाईत फक्त 500 महार लढले आणि 28,000 पेशवे होते त्यावेळेस. तर एकाच्या वाट्याला जर 56 लोकांचा पराभव या महारांनी केलेला आहे. म्हणून ती म्हण पडलेली आहे, तुझ्यासारखे 56 पाहिले म्हणून. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनीही नंतर आव्हान केलं की बाबांनो, तुम्ही भेडभक्तीची संतान नाही, तुम्ही वाघाचे छावे आहात. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन पहा, भीमा कोरेगावला तो स्तंभ विजय सलामी देतोय. म्हणून बाबासाहेब 1927 मध्ये मानवंदना करण्यासाठी भीमा कोरेगावला प्रथम आले आणि तिथून पुढे ही प्रथा चालू झाली की सर्व बहुजन जनता, बौद्ध जनता ही मानवंदना करण्यासाठी याला भीमा कोरेगाव या ठिकाणी जात असती. आणि कोपरगाव मध्ये सुद्धा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही हा संकल्प केला, ज्या गरीब असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना भीमा कोरेगाव पुन्हा या ठिकाणी जाता येत नसेल तर त्यांना या ठिकाणी आम्ही स्तंभाच उपलब्ध करून त्यांना मानवंदना देण्यासाठी इथल्या इथंच ती उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ज्यांना पुन्हा भीमस्तंभाला, शौर्य स्तंभाला मानवंदना द्यायची त्यांनी इथे येऊन मानवंदना द्यावे. दिवसभर इथं हे स्तंभ उभा राहिलेला आहे. अशा प्रकारे आणि दुसरी गोष्ट, सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जे महार रेजिमेंटचे जे मेजर लोक रिटायर आहे त्यांच्याही साठी आम्ही त्यांचा सत्कार ठेवून त्यांचाही एक गौरव केलेला आहे. अशा प्रकारे हे कार्य सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने यापुढे चालूच राहील. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व सकल आंबेडकरी समाजाचे व महार रेजिमेंटचे मेजर जे असतील त्यांचे मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. त्याचप्रमाणे पत्रकार बंधूचे खूप खूप आभार मानतो. यापुढे असेच सहकार्य पत्रकार बंधू आम्हाला करतील अशी अपेक्षा करतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या आणि शौर्य स्तंभाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आज पूर्ण देशामध्ये शौर्य दिन संपन्न होत आहेत. त्यानिमित्त आज सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगाव मध्ये एकदम उत्स्फूर्त आणि चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जे महार रेजिमेंटचे सैनिक होते त्या सैनिकांचा सत्कार कोपरगाव येथे सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला. ही अभिमानाची बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की महाराज हे जातीवंत महाराजचं रक्त, हे चळवळी, हे शूरवीरांचं आहे आणि हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल त्याच्या ते साकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे जे आज शौर्य दिनाचा कार्यक्रम आहे, सकल आंबेडकर चळवळीच्या वतीने उत्स्फूर्त आणि महिला भगिनी उपस्थित राहिल्या आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न झाला. आणि मला सुद्धा या अध्यक्ष कमिटी आणि कोर कमिटीने त्या संकल्प कमिटीमध्ये घेतलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या बाजूने चांगल्या हिरिरीनं आंबेडकरी चळवळीत काम करतो. जय भीम.